नमस्कार मंडळी, स्वागत आहे आजच्या मिनी ब्लॉगमध्ये। सर्वांना श्री स्वामी समर्थ। पहिल्यांदा श्रावण महिन्यामध्ये एवढं कडक ऊन पडलेलं होतं आणि मग मला थोडं थंड खाण्याची क्रेविंग झाली, तर मी घेतली कोशिंबीर बनवायला। एक काकडी, एक टोमॅटो, कांदा, गाजर, हिरवी मिरची 2 आणि थोडीशी कोथिंबीर आणि छान असं फ्रेश दही। कधी कधी वातावरणावर पण डिपेंड असतं, आपल्याला जसं वातावरण पाऊस आला की भजी खाऊ वाटते, तसंच पडलं की काहीतरी थंड खाण्याची क्रेविंग होती। आणि अशा प्रकारे मी सर्व बारीक कट करून एकत्र केलं आणि छान असं अशा प्रकारे याला मिक्स करायचं। हे बघा, छान असं मिक्स करून घ्यायचं। महाराष्ट्रीयन पद्धतीने कोशिंबीर बनवली की खूप छान लागते। आणि मग छान असं मिक्स झाल्यानंतर मी आता यामध्ये दही ॲड करणार आहेत। हे बघा, छान असं फ्रेश दही घेतलं आणि मी त्यामध्ये ॲड केलं। आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण यामध्ये ॲड करू शकता। आणि भाज्याचं पण प्रमाण तुम्हाला ज्या भाज्या आवडत असेल त्या तुम्ही टाकू शकता। हे बघा, अशा प्रकारे मी आता छान असं दही ॲड केलं आणि नंतर याला छान प्रकारे मिक्स करून घेतलं। हे बघा, अशा प्रकारे। आणि नंतर मी आता याला फोडणी घालणार आहे। सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवायची। कढई गरम झाली की त्यामध्ये तेल ॲड करायचं। तेल पण छान असं गरम होऊ द्यायचं आणि त्यामध्ये नंतर मोहरी ॲड करायची 1 चमचा। नंतर मोहरी छान अशी फुलली की आपण त्यामध्ये जिरे ॲड करणार आहोत 1 चमचा। आणि जिरे पण छान असे फुलू द्यायचे आणि नंतर आपण मिरची ॲड करायची। मिरची पण थोडीशी परतू द्यायची। कढीपत्ता पण ॲड करू शकता, पण माझ्याकडे नव्हता। आणि नंतर चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि फोडणी देऊन घ्यायची आपल्या कोशिंबीरला अशा प्रकारे। आणि छान असं याला मिक्स करून घ्यायचं। खूप छान लागते, तुम्ही नक्की ट्राय करा। आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा। हे बघा, अशा प्रकारे। ज्यांना साखर आवडत असेल त्यांनी साखर पण टाकू शकता। गोड आंबट ज्यांना आवडत असेल त्यांनी टाकायची। तयार आहे आपली कोशिंबीर। कोशिंबीर ही खाण्यासाठी पण खूप हेल्दी असते आणि आपल्या रोजच्या जेवणात कोशिंबीर असायलाच पाहिजे।